आणि यानंतर आपण बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी। धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांची सत्ता पिपासू वृत्ती या उमेदवारीच्या निमित्ताने उघड झाल्याची टीका ओमराजे निंबाळकरांनी केली आहे। आता भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना राणा पाटलांच्या सतरंज्या उचलाव्या लागणार आहेत असंही ओमराजे निंबाळकर म्हणाले। डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाची सत्ता पिपासू वृत्ती ज्याची सुरुवात खऱ्या अर्थानं 2006 पासून झाली की स्वतःच्या सत्तेसाठी स्वतःच्या सख्या चुलत भावाला सुद्धा संपवणारी ही मंडळी, मला वाटतं ह्या मंडळीकडनं ह्याच्यापेक्षा काय वेगळी अपेक्षा असू शकते। त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत कशासाठी? खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी। आणि आताचं सुद्धा जे कारण आहे ते एक हास्यास्पद आहे, कारण त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना हीच मंडळी अजित पवारांचं नाव घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडली होती। मला वाटतं तेच अजित पवार आज कसे आपलेसे झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।